एकादशी व्रतकथा. उत्पत्ती भागवत एकादशी. उत्पत्ती एकादशीचे व्रत हेमंत ऋतूमध्ये कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात केले पाहिजे. याची कथा पुढील प्रमाणे आहे. युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णाला विचारले, भगवंता, पुण्यमयी एकादशी तिथी कशी उत्पन्न झाली? या जगात ती पवित्र का मानली गेली आणि देवांना कशी प्रिय झाली? श्री भगवान म्हणाले, कुंतीनंदन, प्राचीन काळची गोष्ट आहे. सत्ययुगात मूळ नावाचा राक्षस राहत असे. तो खूपच अद्भुत, अत्यंत रौद्र व सर्व देवांसाठी भयंकर होता. त्या काळ रूपधारी दुरात्मा राक्षसाने इंद्रालाही जिंकले होते. तसेच सर्व देवांना पराभूत करून त्यांना स्वर्गातून हाकलवून दिले व देव शंकित आणि भयभीत होऊन पृथ्वीवर विचरण करीत होते. एके दिवशी सर्व देव महादेवाकडे गेले. तेथे इंद्राने भगवान शंकरांना सर्व वृत्तांत सांगितला. इंद्र म्हणाले, महेश्वर, हे देव स्वर्गातून हद्दपार केल्यावर पृथ्वीवर फिरत आहेत. मनुष्यामध्ये राहणे यांना शोभत नाही. देवा, काहीतरी उपाय सांगा. देवांनी कोणाचा आश्रय घ्यावा? महादेव म्हणाले, देवराज, जेथे सर्वांना शरण देणारे, सर्वांच्या रक्षणात तत्पर राहणारे जगाचे स्वामी भगवान गरुडध्वज विराजमान आहेत, तेथे जा, ते तुमचे रक्षण करतील. भगवान श्रीकृष्ण सांगतात, युधिष्ठिर, महादेवांचे म्हणणे ऐकून परमबुद्धिमान देवराज इंद्र सर्व देवांसह क्षीरसागरात गेले. तेथे भगवान गदाधर निद्रिस्त होते. इंद्राने हात जोडून त्यांची स्तुती सुरू केली. इंद्र म्हणाले, देवदेवेश्वरा, आपणास नमस्कार असो. देव आपणच पती, आपणच मते, आपणच कर्ता व आपणच कारण आहात. आपणच सर्व लोकांची माता व आपणच या जगाचे पिता आहात. देव आणि दानव दोन्ही आपणास नमस्कार करतात. पुंडरीकाक्ष, आपण दानवांचे शत्रू आहात. मधुसूदना, आमचे रक्षण करा. प्रभो जगन्नाथा, अत्यंत उग्र स्वभावाच्या महाबली मूर नावाच्या असुराने या देवांना जिंकून स्वर्गाच्या बाहेर काढून टाकले आहे. भगवंता, देवदेवेश्वरा, शरणागत वत्सला, देव घाबरून आपणास शरण आले आहेत. दानवांचा विनाश करणाऱ्या कमलनयना, भक्तवत्सला, देवदेवेश्वरा, जनार्दना, आमचे रक्षण करा. भगवंता, शरण आलेल्या देवांना मदत करावा. इंद्राचे बोलणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले, देवराज, तो दानव कसा आहे, त्याचे रूप व बळ कसे आहे, तसेच या दुष्टाचे राहण्याचे स्थान कोठे आहे? इंद्र म्हणाले, देवेश्वरा, पूर्वीच्या काळी ब्रह्माजींच्या वंशात तालजंग नावाचा एक मोठा राक्षस उत्पन्न झाला होता. तो अत्यंत भयंकर होता. त्याचा पुत्र मूर दानवाच्या नावाने प्रसिद्ध आहे. तो देखील खूप उत्कंठ, महापराक्रमी व देवांसाठी भयंकर आहे. चंद्रावती नावाची एक प्रसिद्ध नगरी आहे, तेथेच तो राहतो. त्या दैत्याने सर्व देवांना पराभूत करून त्यांना स्वर्गातून हाकलून दिले. त्याने एका दुसऱ्याच इंद्राला स्वर्गाच्या सिंहासनावर बसविले. अग्नी, चंद्र, सूर्य, वायू आणि वरुण देखील त्याने दुसरेच बनविले आहेत. जनार्दना, मी सत्य सांगत आहे, त्याने सर्व काही दुसरेच बनविले आहे. देवांना तर त्याने त्यांच्या प्रत्येक स्थानापासून वंचित केले आहे. इंद्राचे बोलणे ऐकून भगवान जनार्दनाला खूप क्रोध आला. ते देवांना बरोबर घेऊन चंद्रावतीपुरीत गेले. भगवान गदाधराने पाहिले की दैत्यराज सतत गर्जना करीत आहेत व त्यांच्याकडून पराभूत होऊन सर्व देव दाही दिशांना पळत आहेत. आता तो दानव भगवान विष्णूंना पाहून म्हणाला, उभा राहा. त्याची ही गर्जना ऐकून भगवान विष्णूंचे डोळे क्रोधाने लाल झाले. ते म्हणाले, अरे दुष्ट दानवा, माझ्या या हाताकडे बघ. असे म्हणून श्री विष्णूने आपल्या दिव्य बाणांनी समोर असलेल्या दुष्ट दानवांना मारायला सुरुवात केली. दानव भीतीने घाबरले. पांडुनंदना, त्यानंतर श्री विष्णूंनी दैत्य सैन्यावर चक्राचा प्रहार केला. त्यामुळे छिन्न-भिन्न होऊन शेकडो योद्धे मृत्युमुखी पडले. यानंतर भगवान मधुसूदन बद्रिका आश्रमात गेले. तिथे सिंहावती नावाची गुहा होती. ती 12 योजने होती. पांडुनंदना, त्या गुहेला एकच दार होते. भगवान विष्णू तिच्यातच झोपले होते. मूर दानव भगवंताला ठार मारण्यासाठी त्यांच्या मागे तर लागलाच होता, म्हणून त्यानेही त्याच गुहेत प्रवेश केला. तेथे भगवंताला झोपलेले पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने विचार केला, हा दानवांना घाबरविणारा देव आहे, म्हणून नक्कीच याला मारून टाकेल. युधिष्ठिर, त्या दानवाने अशा प्रकारे विचार करतात भगवान विष्णूंच्या शरीरातून एक कन्या प्रगट झाली. ती खूपच सुंदर, सौभाग्यशालिनी व दिव्य अस्त्रशस्त्रांनी सुसज्जित होती. ती भगवंताच्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली होती. तिचे बळ व पराक्रम महान होते. युधिष्ठिर, दानवराज मूरने त्या कन्येला पाहिले. कन्येने युद्धाचा विचार करून दानवाशी युद्ध करण्यासाठी आवाहन केले. युद्ध सुरू झाले. कन्या सर्व प्रकारच्या युद्धकलेत निपुण होती. तो मूर नावाचा मोठा राक्षस तिच्या केवळ हुंकाराने भस्म झाला. दानव मेल्यावर भगवान जागे झाले. त्यांनी दानवाला धरणीवर निष्प्राण
पडलेला पाहून विचारले, माझा हा शत्रू अत्यंत उग्र व भयंकर होता, याला कोणी मारले? कन्या म्हणाली, स्वामी, आपल्याच प्रसादाने मी या महादैत्याचा वध केला. श्री भगवान म्हणाले, कल्याणी, तुझ्या या कृत्याने तिन्ही लोकातील मुनी आणि देव आनंदित झाले आहेत. म्हणून तुझ्या मनात जशी इच्छा असेल त्यानुसार माझ्याकडे एखादा वर माग. देव दुर्लभ अशी असला तरी तो वर मी तुला देईन, यात जराही शंका नाही. ती कन्या साक्षात एकादशीच होती. ती म्हणाली, प्रभू, जर आपण प्रसन्न आहात तर मी आपल्या कृपेने सर्व प्रकारचे सिद्धी देणारी देवी व्हावे. जनार्दना, जे लोक आपली भक्ती करून एकादशीला उपवास करतील त्यांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त हो. माधव, जे लोक उपवास, नक्त भोजन किंवा एकभुक्त करून माझे व्रत करतील त्यांना आपण धन, धर्म आणि मोक्ष द्यावा. श्री विष्णू म्हणाले, कल्याणी, तू जे काही बोलत आहेस ते सर्व पूर्ण होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिर, असा वर देऊन महाव्रत एकादशी खूप प्रसन्न झाली. दोन्ही पक्षांची एकादशी समान रूपात कल्याण करणारी आहे. यात शुल्क व कृष्णाचा भेद करू नये. जर उदय काळात थोडीशी एकादशी, मध्यामध्ये पूर्ण द्वादशी आणि अंती किंचित त्रयोदशी असेल तर तिला त्रिस्पुरुष एकादशी म्हटले जाते, जी भगवंताला खूपच प्रिय आहे. जर एका त्रिस्पुरुष एकादशीला उपवास केला तर 1000 एकादशीचे व्रताचे फळ मिळते. तसेच अशाच प्रकारे द्वादशीला पारणे केल्यावर 1000 पट फळ मानले गेले आहे. अष्टमी, एकादशी, षष्ठी, तृतीया व चतुर्दशी या जर पूर्वतिथीपासून अवरुद्ध असतील तर त्या दिवशीही व्रत करू नये. परिवर्तनी तिथीपासून युक्त असल्यावरच त्यांच्यात उपवासाचे विधान आहे. पहिल्या दिवशी दिवसा व रात्री देखील एकादशी असेल आणि दुसऱ्या दिवशी केवळ प्रातःकाळी एकदंड एकादशी असेल तर पहिली तिथी सोडून दुसऱ्या दिवशी द्वादशीयुक्त एकादशीलाच उपवास केला पाहिजे. हा विधी मी दोन्ही पक्षातील एकादशींसाठी सांगितला आहे. जो मनुष्य एकादशीला उपवास करतो तो वैकुंठ धामात जातो, जेथे साक्षात भगवान गरुडध्वज विराजमान आहेत. जो मनुष्य प्रत्येक वेळी एकादशीच्या महात्म्यांचे पठण करतो त्याला 1000 गोदाणे पुण्य लाभते. जे दिवसा किंवा रात्री भक्तिपूर्वक या महात्म्यांचे श्रवण करतात ती निसंशय ब्रह्महत्या वगैरे पापांपासून मुक्त होतात. एकादशी समान पापनाशक व्रत दुसरे कोणतेही नाही. एकभुक्त म्हणजे दिवसातून एकदा फलाहार करणे. नक्त भोजन म्हणजे दिवसाच्या 8व्या भागात जेव्हा सूर्याचे तेज मंद होते तेव्हा भोजन करणे. गृहस्थासाठी आकाशात तारे दिसत असताना भोजन, फलाहार करणाऱ्याचे विधान आहे व संन्याशासाठी दिवसाच्या 8व्या भागात, कारण त्यांच्यासाठी रात्रीचे भोजन वर्ज्य आहे. धन्यवाद.